आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असतो हे आपण नेहमीच ऐकत असतो आणि काल तसे उदाहरण देखील समोर आले आहे। एकीकडे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते, मात्र दुसरीकडे जळगावात छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभाग हे जळगाव शहराच्या आरटीओ कार्यालयाचे प्रमुख दीपक अण्णा पाटील आणि खासगी इसम भिकम बावे यांच्याकडून तब्बल 3 लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करत होते। यात झाले असे की त्यांच्याच विभागातील एका अधिकाऱ्याला नवापूर चेकपोस्ट या ठिकाणी बदली दिल्याप्रकरणी 3 लाख रुपये द्यावे लागतील असा तगादा दीपक पाटील यांनी लावला होता। याच खात्यातील इन्स्पेक्टर यांनी ही तक्रार जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे न करता छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली आणि त्यानुसार 3 लाख रुपये देण्याचे ठरल्यावर दीपक पाटील यांच्या फ्लॅटवर पैसे घेण्यासाठी खासगी इसम भिकम भावे हे गेल्यावर त्यांना त्या ठिकाणी लाचलुचपत विभागाला रंगेहात पकडण्यात यश आले। दीपक पाटील जर का एका अधिकाऱ्याकडून बदलीसाठी 3 लाख रुपये मागत असतील तर बाकीच्या अधिकाऱ्यांचं काय, या ठिकाणी असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे। दीपक पाटील यांची या आधीची कारकीर्द देखील चांगली चर्चेत असल्याचं बोललं जात आहे। जळगाव लाचलुचपत विभागात रात्री उशिरापर्यंत जणू काही आरटीओ कार्यालय सुरू झाले की काय अशी परिस्थिती होती। या ठिकाणी धुळे, नाशिक, जळगाव असे ठिकाणचे अधिकारी, खासगी पंटर, एजंट असे अनेकांनी जणू काही जत्राच भरली होती। लाचलुचपत विभागाला दीपक पाटील यांच्याकडे काही मोठे गबाळ सापडते काय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये जरूर लिहाल। साक्षीदार न्यूज, जळगाव।